हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज बनवणार आहे काहीतरी दिवाळी स्पेशल. ॲक्च्युली आमची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे, तर आय थॉट की काहीतरी मस्त गोडधोड हरीसाठी बनवूया. तर मी विचार केला की लाडू तर आम्हाला दोघांना पण तेवढेसे आवडत नाही, तर लेट्स मेक करंजी. अँड दिस इज माय फर्स्ट टाईम की मी स्वतःहून करंजी बनवणार आहे. म्हणजे मम्मीला खूप वेळा हेल्प केली आहे मी लाटून वगैरे द्यायला, सारण भरायला, बट दिस इज द फर्स्ट टाईम की मी स्वतःहून पूर्ण रेसिपी बनवणार आहे. तर लेट्स मेक इट. पहिलं तर मी पीठ म्हणून घेणार आहे, तर मी त्याच्यासाठी मैदा चालून घेते. करंजी बनवताना मला सगळ्या लहानपणीच्या आठवणी येत आहेत की दिवाळी आली की मम्मी कसा पूर्ण फराळ बनवायची, खूप सगळे लाडू, करंजा, चकली माझा फेवरेट पदार्थ आहे. सगळ्यांचाच असतो तो म्हणा, पण मला चकली खूप आवडते. म्हणजे दिवाळीच्या फराळातलं सगळ्यात जास्त मी काय खात असेल तर चकली खूप आवडते. थोडंसं गरम तेल टाकते मी, त्याला थोडासा खुसखुशीतपणा येतो. हरीसाठी ॲक्च्युली ही फर्स्ट दिवाळी आहे की जिथे तो थोडेसे महाराष्ट्रीयन रिच्युअल्स पण एक्सपिरियन्स करेल. युजली साऊथ इंडियन सेलिब्रेशन थोडंसं वेगळं असतं दिवाळीचं, तर आय होप हरीला आवडेल. लेट्स सी. ॲक्च्युली माझी इच्छा होती की मी पूर्ण फराळ बनवावा घरी. फर्स्ट टाईम मी तर कधी बनवलेलं नाही आहे, पण ट्राय तरी करावं. पण ऑफिसचं सध्या एवढं हेक्टिक काम आहे, तर म्हटलं तर वेळच नाही भेटला. तर मग विचार केला की ॲटलिस्ट एक पदार्थ तर आपण घरी बनवू शकतो. हरीला गोड खूप आवडतं. युजली आमच्या फ्रीजमध्ये नेहमी चॉकलेट्स आणि हवं नको ते सगळं गोड ठेवलेलंच असतं. तर मग आय थॉट की बेटर दॅन करंजी. तर let's see how it comes. पीठ होऊन झाले, चांगले सॉफ्ट होऊन झाले. त्याला थोडं वेळ अर्धा तासासाठी मी झाकून ठेवणार आहे. तर तोपर्यंत मी आता सारण बनवणार आहे करंजीचं. तर लेट्स मेक इट. हाय गाईज, तर माझं करंजीचं सारण बनवून झालेलं आहे आणि मला गोड किती आहे, म्हणजे स्वीट कमी आहे की जास्त आहे ते हरीला विचारायचं आहे. मी टेस्ट केलं आहे, पण मला तर ओके वाटते, पण हरीला पण विचारूया की त्याला कसं वाटते. लेट्स सी इट. आणि काहीच अजून एक, तर हरीला नाही माहिती आहे की मी करंजा बनवते. हे त्याला आपण टेस्ट करायला लावू, पण तरी पण त्याला कळणार नाही की हे काय. तर लेट्स सी हिज रिॲक्शन. Hadi. See now if sweet is okay. How's it? Very sweet. Very sweet? Too much sweet or okay sweet? No, it's okay sweet. Okay. We are going to make rava laddu. रवा लड्डू? या रवा लड्डू फॉर दिवाळी. फर्स्ट दिवाळी ना, असं तर म्हटलं की तुझ्यासाठी स्पेशल. Oh, it's going to rain there. You are preparing something we usually used to prepare. ओ हो 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 हो. काय बनवलं तू शहाण्या? तर काहीच हा काही बनवत नाही, ठीक आहे. खोटाळा. चलो बाय, आय एम मेकिंग. तर काहीच मस्त ऊन आलं आहे किचनमध्ये. तर मी आता करंजा बनवायला स्टार्ट करते. तर पीठ चांगलं मुरले, छान सॉफ्ट झालं आहे. तर आता मी हे स्टार्ट करणार आहे करायला.
गाईज माझ्या लाट्या बनवून झालेल्या आहेत. आता ह्यांना आपण झाकून ठेवूया आणि मी आता स्टार्ट करते करंजी बनवायला. नाही माहिती आता कशी बनणार आहे. चला काहीतरी ट्राय केलंय नवीन, बघूया काय होतं. मी याच्यात भरते सारण. मम्मा विल बी सुपर प्राऊड. मला एक करताना बघून. तसं तर मला स्वयंपाकाची आवड आहेच, पण हे असे काही दिवाळीचे पदार्थ मी कधीच नव्हते केले स्वतःहून. तर जमते म्हणजे माझा नवरा लकी तर आहेच, मी त्याला लकी. जास्तच तारीफ झाली जरा. ठीक आहे, बनताय. माझी करंजी बनली गाईस. तर आता मी याला थोडीशी डिझाईन करणार आहे, जे की मी मधुराज किचनमध्ये हे शिकले की हे आपण असं फोक ना असं ह्याला हे डिझाईन करणार. कारण माझ्याकडे करंजीचा साचा नाही आहे ना, माझ्याकडे तो असा काट कापायचा चमचा जो असतो करंजीचा तो पण नाही आहे. तर हे आपलं एक जुगाड नाईस आयडिया. माझी करंजी बनलेली आहे गाईस. आता हिला आपण झाकून ठेवूया. अशा पद्धतीने मी आता पुढच्या करंज्या करणार. This will be fried in oil. Okay. You need any help? No. This I'm making for you. Huh? Yeah, wash the vessels. I will wash it. I'm going to try to another call. Before this, you will wash it because today is Vasu Baris. I have to put diyas anyway. So before putting diya, we should clean it. Yeah. तर गाईज माझ्या करंज्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मी फ्राय करणार आहे. तेल मी थोडंसं मीडियमच गरम केलेलं आहे आणि आता आपण फ्राय करूया. लेट्स सी की तेल गरम झाले की नाही. Why are you sitting and I came here to give you company? Why are you sitting means? मस्त फोड फोड आलेत करंज्याला गाईस. ये मम्माला फोन करायला पाहिजे होता. तुझी पोरगी करंज्या शिकली. मी दिवाळीची आठवण आहे की आम्ही नेहमी रात्री करंज्या करायचो कारण त्याला खूप वेळ लागतो. करंज्या इज व्हेरी टाइम टेकिंग टास्क.
माझ्या करंज्या मस्त फुललेल्या आहेत. टाडन टाडन. माझ्या करंज्या बनवून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर मी जेव्हा हरीला टेस्ट करायला जाईल त्याची रिॲक्शन मी नक्की टाकणार आहे. तर बघू हरीला करंज्या आवडत आहेत की नाही. तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गाईज. खूप सगळा फराळ खा, मस्त मजा करा, तुमच्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करा. अँड हॅपी दिवाळी एव्हरीवन.